हायकोर्टाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीचा आजचा महाराष्ट्र बंद मागे. बदलापूर अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीनं बंदची हाक दिली होती. पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे स्टेशनजवळच्या आंबेडकर पुतळ्यासमोर मूक आंदोलन करणार. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते प्रशांत जगताप यांची माहिती. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर आंदोलन करणार. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी. कोर्टाचा आदर ठेवत आज बंदबाबत ठरवू, मात्र सकाळी 11 ते 12 दरम्यान काळी पट्टी लावून काँग्रेस आंदोलन करणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नागपूर काँग्रेसचे नेते आज मूक आंदोलन करणार. संविधान चौकात तोंडाला काळी पट्टी लावून आंदोलन करणार. मुंबईसह राज्यामध्ये ठिकठिकाणी भाजपचे नेते महाविकास आघाडीच्या भूमिकेचा निषेध करणार. विरोधकांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत असल्याची भाजपची प्रतिक्रिया. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जबरदस्तीनं बंद करण्यासाठी आग्रह केल्यास 112 नंबरवर कॉल करा. रत्नागिरी पोलिसांचं आवाहन. बदलापूर घटनेसंबंधित शाळेमध्ये एसआयटी प्रमुख आरती सिंग यांच्याकडून महिला शिक्षकांची चौकशी. आधी भिवंडी क्राईम ब्रांचकडूनही या महिला शिक्षकांची चौकशी करण्यात आली आहे. बदलापूर प्रकरणी मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा. अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला तात्काळ न कळवल्यानं कारवाई. आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणालाही रस नाही. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदासाठी गयावया करू लागलेत. शरद पवार कंटाळले असतील. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत, बावनकुळेंचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. जळगावमध्ये 11 लाख लखपती दिदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केलं जाणार. लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज यवतमाळच्या दौऱ्यावर. तिन्ही परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. मनसे प्रमुख राज ठाकरे आज नागपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा राज ठाकरे आढावा घेणार. शिक्षक आमदार किशोर दराडेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दराडे शिंदे गटाचे येवला मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेल्यांची संख्या 2 कोटींवर. नव्यानं अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये 3 हप्ते मिळणार. आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा. यवतमाळ पोलिसांवरचा ताण वाढला. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा. तसंच हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे पोलिसांवरचा ताण वाढला. राज्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा. कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी. पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईसह वसई विरार परिसरात पावसाच्या सरी. रायगड जिल्ह्याला 2 दिवस ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी. गोंदियाच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे धान पिकाला फायदा होणार. धुळे शहरात पावसाच्या जोरदार सरी. सखल भागात पाणी साचलं. पाणी बुरजड गावात घरांमध्ये शिरलं. घराची पडझड झाली आहे, तर संसारोपयोगी साहित्याचंही मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या इगतपुरी परिसरात पावसाचा जोर कायम. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. जनजीवनही विस्कळीत. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप.
त्र्यंबकेश्वर परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं. धरण क्षेत्रात पाऊस झाल्यानं दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेडमध्ये 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे मोदी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेला फटका. जवळपास 20,000 लोक शिवमंडपात मुक्कामासाठी होते. पावसामुळे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस. धरणाचे 33 दरवाजे उघडले. या दरवाजातून 1,73,769 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाण्यातील वाण प्रकल्पाचे दरवाजे उघडले. प्रकल्पातून 2,400 क्युसेकचा विसर्ग. जिल्ह्यातील वाण आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले. धरणातून 15,221 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गुहागरमधील नवनगरमध्ये घरावर दरड कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान. रत्नागिरी राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. पहाटे दरड कोसळली. वान नदीवरील पांगरी गावातील पूल गचला. बीडच्या परळीमध्ये वान नदीवरील पांगरी गावातील पूल खचला. त्यामुळे परळी आणि बीडवरील वाहतूक बंद. त्यामुळे वाहतूक मांडेखोल मार्गे वळवली. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी स्थानिकांची कसरत. डांबरीकरणाचं काम अपूर्ण. शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हाल. मुंबईच्या पवईतील गौतम नगर भागात पाण्याची पाईपलाईन फुटली. पाण्याच्या दबावामुळे गाड्या आणि घरांचं नुकसान. एका मुलीसह 2 जण जखमी. तानसा पश्चिम मुख्य जलवाहिनीवर अकस्मात गळती. एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम. आज काही ठिकाणी कमी दाबानं तर काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार. रविवारी मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक. त्यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरच्या सेवा धीम्या गतीनं वळवण्यात येतील. उद्या पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या गाड्या जलद मार्गावरती चालवल्या जातील. उद्या हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. पनवेलहून सीएसएमटी आणि सीएसएमटीहून पनवेल बेलापूरकडे जाणारी सेवा बंद राहणार. मुंबई गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी. गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय. 5 ते 8 सप्टेंबर आणि 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान जड वाहनांना बंदी असेल. कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 28 ऑगस्टपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात येणार. महापालिकेकडून मुंबईतील मूर्तिकारांना 607 टन मोफत शाडूची माती तर 723 गणेश मूर्तिकारांना नाममात्र 100 रुपये शुल्क घेऊन मंडप उभारणीला परवानगी. पात्रता अटींमुळे मुंबई महापालिकेची लिपिक पदासाठीची भरती वादात. पहिल्या प्रयत्नात 12वी आणि पदवी पास असण्याची अट असल्यामुळे अनेक उमेदवार भरतीपासून वंचित. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या गेटवर माजी आमदार जेपी गावित यांचं बेमुदत उपोषण. अनुसूचित पेसा क्षेत्रातील 17 संवर्गांची कायमस्वरूपी तात्काळ पदभरती करण्याची प्रमुख मागणी. जळगावच्या गिरणा नदी पात्रात माजी खासदार उन्मेष पाटलांचं 12 तासाहून अधिक तास अर्धनग्न आंदोलन. नार पार योजना सुरू करण्याची उन्मेष पाटलांची मागणी. मराठवाड्यात सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षा कमी दरानं सुरू.
साठवून ठेवलेलं सोयाबीन कमी भावात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. अपघातातील जखमीला मंत्री शंभूराज देसाईंकडून मदत. कोल्हापूर सातारा महामार्गावरची घटना. जखमी व्यक्ती दिसताच देसाईंनी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीतून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. पुण्याच्या दौंडमधील अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. दुरुस्तीसाठी रस्त्यावर थांबलेल्या कारला भरधाव ट्रकची धडक. एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी. ट्रक चालकाला अटक. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील 4 विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ. आरोपी शिक्षकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. शिक्षक फरार. सिंदखेड राजा तालुक्यातली घटना. नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडून विनयभंग. अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अज्ञात वाहनाच्या धडकेत नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू. ड्युटीवरून घरी परतताना मानकापूर फ्लायओव्हरवर अज्ञात वाहनाची धडक. अपघातानंतर मदत न मिळाल्यामुळे अर्धा तास ते रस्त्यात पडून होते. धावत्या हावडा एक्सप्रेसमधून उडी मारल्यानं रेल्वेखाली येता येता प्रवासी थोडक्यात बचावला. गोंदिया स्थानकातली घटना. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे प्राण वाचले. अलिबागच्या परहूर येथील नेचर्स एज या रिसॉर्टमधून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश. अमेरिकेतल्या पर्यटकांना गंडा घातला जात होता. रायगड पोलिसांनी 35 जणांना ताब्यात घेतलंय. पहिल्यांदाच गुन्हा केलेल्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. खटला अपूर्ण मात्र 1/3 शिक्षा पूर्ण झालेल्यांना जामीन दिला जाणार. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. विद्यार्थ्यांसाठी एचडीएफसीची परिवर्तन स्कॉलरशिपची घोषणा. 5,000 रुपयांपासून ते 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप. पहिलीपासून पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार. डीजीसीएकडून एअर इंडियाला 90 लाखांचा दंड. प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकानं विमान चालवल्याप्रकरणी कारवाई. अनिल अंबानी यांच्यावरती सेवेची 5 वर्षांची बंदी. 24 संस्थांवर कारवाई. गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत अनिल अंबानी यांना 25 कोटींचा दंड. अदानी समूहानं अंबुजा सिमेंटचे शेअर विकले. एका दिवसात कमावले 4,251 कोटी रुपये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची भेट घेतली. आज पंतप्रधान मोदी मायदेशी परतणार. भारत आणि युक्रेनमध्ये 4 एमओयूवर स्वाक्षरी. मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत. अन्न आणि शेती, वैद्यकीय आणि औषध आणि संस्कृती आदान प्रदानाबाबतचे एमओयू. दाक्षिणात्य अभिनेता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.